बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण दुसरे. माईंना तिच्या बोलण्याने समाधान झालं, तरीही कुमारसाठी इतकी शिकलेली बायको नको होती हा विचार त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. देवाला कौल लावून काय ते ठरवावं या विचारांनी त्यांना समाधान झालं. मुलगी चांगली आहे, करून टाका. दादाजी डोळे मिटून म्हणाले. जानकीला बरं वाटलं. तिने पटकन दादाजींना नमस्कार केला. माईंना वाटलं देवाचा कौल मिळाला. त्यांच्या पायाजवळ वाकलेल्या जानकीला उठवून स्वतःजवळ बसवत त्या म्हणाल्या, लक्ष्मी चालून आली आपल्या पायांनी, आता अभेर कसा करता येईल? जानकी, पुढच्या आठवड्यात आम्ही येऊ. इतक्यात वेदवती आली. रुंद काठाचा जरीचा परकर आणि जरीचा ब्लाऊज, जाड केसांच्या आखूड 2 वेण्या. डोळे मिटलेले नव्हते, ते पाहत आहेत असं वाटायचं इतके सजीव होते. माईचे रूप घेऊनच ती जन्माला आली होती. पायातल्या तोड्यांचा छुमछुम आवाज झाला तसं जानकीने वळून पाहिलं. वेदवती, ही जानकी आली आहे तुला भेटायला. हो का? जानकी पाहतच राहिली. अगदी दिसत असावं इतक्या सराईतपणे ती माईजवळ जाऊन बसली. तिचा आवाजही त्या घराला शोभेल असाच कोमल होता. जानकीच्या लक्षात आलं, ह्या घरातच एक नाद आहे, लय आहे. स्वरांना मुळातच सूर आहेत. संगीत इथल्या प्रत्येक वस्तूतून, प्रत्येक माणसातून झंकारतंय. बोलणार नाही तुम्ही माझ्याशी? जानकीच्या दिशेनं पाहत वेदवती म्हणाली. तुम्हाला बघायचं होतं, बघितलं. आईसारख्या सुंदर आहात तुम्ही. अहो, पण मला बहुमानाने का वागवता? मी लहान आहे. वयाने लहान असल्या ज्ञानाने मोठा असतो, कलेने मोठा असतो. तुम्हाला कसं माहीत? इथे असलेला तंबोरा आणि तुमची लांब सडक सुंदर बोटं यांचं नातं आहे, खरं ना? जानकी, खरंच तू मला मनापासून आवडलीस. माईनी कबुली जबाब दिला. मलाही तुम्ही आवडलात हं, आणि मलाही तुम्ही सारी, हसत जानकी म्हणाली. अत्यंत समाधानाने ती उठली. त्या वाड्याबाहेर येताच तिने एकदा मागे वळून पाहिलं. उजव्या बाजूच्या खिडकीत एक तेजस्वी तरुण उभा होता आणि डाव्या बाजूला माई उभ्या होत्या. तिने आपली मान समोर वळवली आणि रस्ता चालायला सुरुवात केली. ती घरं परतली तेव्हा आईशिवाय घरी कोणी नव्हतं. आज लवकर आलेली बघून आईने तिला विचारलंही, पण काहीतरी निमित्त सांगून ती आपल्या खोलीत आली. ताईंनी जाताना बदललेली साडी तशीच अर्धी पलंगावरून खाली लोंबत होती. खुर्चीवर ब्लाऊज होतं, कंगव्यात नेहमीप्रमाणे केस होतेच. पावडरच्या डब्याचं झाकण उघडंच होतं. रोज आल्यावर हे ठराविक काम करताना तिला राग यायचा. ह्या जन्मात ताईला नीट आवरून ठेवायची सवय लागणार नाही ह्याविषयी तिला खात्री झाली होती, पण आज तिला रोजच्यासारखा राग आला नाही. माईने जमवलं. मनात आणलं तर हे कठीण काम नाही. हे घर आपण सोडून त्या भव्य वाड्यात राहायला जाऊ. तिथली नाद मधुर आवाजाची माणसं तिला आवडली होती. तिथलं अगत्य पाहण्यासारखं होतं. तिथली भव्यता भुरळ पाडावी अशी होती. माईचं देखणं, सात्विक रूप, वेदवतीचा भोळा भाबडा चेहरा आणि दादाजींची प्रेमळ मूर्ती सारं सारं आपलं व्हायला हवं असं तिला वाटत होतं. त्या भव्य वाड्यातून बाहेर पडल्यावर खिडकीत उभी असली तेजस्वी व्यक्ती पाहून तिला खूप बरं वाटलं. बहुधा ते मोठे धीर असावेत. धीर शब्द मनात येताच ती खुदकर हसली. नाती पटकन जुळवायची बायकांना सवय असते. त्या घरून आपण आलोही नाही तर लगेच कल्पनेत रमायला लागलोय. रस्त्याने येता येता सहज म्हणून ती कपड्याच्या दुकानात शिरली. दुकानात बरेच नोकर होते. एका कोपऱ्यात हिशोब करणाऱ्या तरुणाकडे तिचे लक्ष गेले.
टेबलावर 5-6 मोठमोठ्या वह्या घेऊन तो बसला होता. तिला खात्री पटली, तोच तो असावा कुमार. तिने तिथल्या एका नोकराला विचारलेही आणि आपला अंदाज अगदी बरोबर असल्याची तिला खात्री झाली. सावळ्या रंगाचा उभट चेहऱ्याचा कुमार अगदी तन्मयतेने आपलं काम करत होता. त्याची एकाग्रता पाहून तिला वाटलं, काही दिवसांनी ह्याला स्वतंत्र व्यवसाय घालून देऊ, म्हणजे असं कोणाकडे नोकर राहण्याची गरज नाही. नोकराबरोबर तिने त्याला निरोप पाठवला. ती दुकानाबाहेर येऊन उभी राहिली. तो जरा घाबरतच बाहेर आला. आजवर असं कोणी बाहेर बोलावलं नसावं. मी जानकी संत. तिने त्याला पाहताच बोलायला सुरुवात केली. मी घरी गेले होते. माई म्हणाल्या तुम्हाला भेटून जा म्हणून आले. पण मी तुम्हाला ओळखत नाही. तो जरा सावरून बोलला. नाहीच ओळखणार. प्रथमच आले मी तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम होतं? मी माईंच्या मैत्रिणीची मुलगी. त्यांना भेटायला आले. म्हटलं तुम्हाला पाहावं, प्रेक्षणीय वस्तू म्हणून. तो जरा उत्साहातच बोलला. छे छे, ओळख व्हावी म्हणून. आपण कोणत्या संप्रदायाच्या? म्हणजे मला कळलं नाही. आमच्याकडच्या भक्ती संप्रदायात आपला भाग कोणता? भजन, कीर्तन, प्रवचन की आणखी कोणता? कोणताच नाही. मला भजन, कीर्तन, प्रवचन ऐकायला आवडतं, पण बुवाबाजी मुळीच आवडत नाही मला. अरे वा, तुमचं आमचं जमलं. तो आनंदाने बोलत होता. किती बोलू आणि किती नको असं त्याला वाटत होतं. खूप दिवसांनी आपल्या विचारांचा माणूस मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचे चमकते निष्पाप डोळे त्याच्या भोळ्या मनाची साक्ष देत होते. त्याचं भव्य कपाळ त्याच्या उज्ज्वल यशाची ग्वाही देत होते. जानकीला कुमार आवडला. त्याचं निष्कपट बोलणं आवडलं. तुम्ही आमचा वाडा पाहिलात? नाही, दिवाणखाना पाहिला फक्त. मग पुन्हा याच. अरे गंमतच गंमत आहे. तो निष्कपट तर होताच, पण वया इतकी त्याची बुद्धी प्रगल्भ झाली असं वाटत नव्हतं. मध्येच टाळी वाजवायची सवय त्याला होतीच. शिवाय मध्येच आवाजाची चढ उतार करायची त्याची पद्धत अगदी लहान मुलांसारखी होती. बरं आहे, भेटू पुन्हा. मग नक्की याल ना? अधीरतेने त्याने विचारलं. माईना सांग, मग येईन. बरं, घरी गेल्या गेल्या सांगतो हां, तो ओरडून बोलला. घरी आल्यावर तिला सारं आठवत होतं, पण जोवर माई इथं येणार नाही तोवर काहीही सांगायचं नाही असं तिने ठरवलं होतं. आईला या गोष्टीमुळे निश्चितच आनंद होईल. 4 घरी पोळ्या करून घर सांभाळणारी ती आता अगदी लंगडी झाली आहे. दिवस मोजल्यासारखी पळून असते. तिला खूप वाटतं आपल्याबद्दल, ताईबद्दलही वाटतं. नुसतं प्रेम करण्याशिवाय ती काहीही करू शकत नाही. लग्न ठरल्याचा केवढा आनंद होईल तिला. आपल्याला जवळ घेऊन म्हणेल, जानकी, जानकी छान केलंस हं. अगं घरात कोणी बघायला नाही. खूप खूप बरं वाटलं बघ. आणि दुःखात रडावं असं ती आनंदातही रडेल. आणि ताईला सांगितलं तर ती प्रथम हसेल, मग जवळ ओढून म्हणेल, जानकी, माझ्यासाठी ती वाट मी बंद केली आहे ग. छान झालं ग. मला नाही कळवायचं. मी नसतं जमवलं. खरंच ताई जमवलं असतंही, पण ताईच्या ते मनात तर यायला हवं. पूर्वी कळत नव्हतं, आता सारं कळतंय. तिचं ऑफिसातल्या बॉसशी तिचे संबंध चांगले नाहीत असं तिला कळलं तेव्हा धक्काच बसला. तिला कसं विचारावं ह्यात काही दिवस गेले आणि एक दिवस तिने विचारलंच. ताई, मी ऐकले ते खरे आहे का? जानकीने खाली मान घालून विचारलं. हो, खरं आहे. काय? काय खरं आहे? हेच खरं आहे की आमचे बॉस सुधीर सामंत यांच्याबरोबर माझे संबंध आहेत. ताई, ताई, हे सांगताना तुला लाज नाही वाटत? सत्य सांगायला लाज कसली? अगं पण सत्य ऐकायला जरूर लाज वाटते. ते विवाहित असताना तू त्यांच्याशी.
आता तुला कळलंच आहे म्हणून तुला स्पष्ट सांगते. त्यापूर्वीही 2-3दा माझ्या मनात तुला हे सांगावं असं आलं होतं, पण वाटायचं कशाला आपण होऊन सांगा. आज तूच विषय काढला आहेस म्हणून सांगते. लग्न केलं असतं, मी सासरी गेले असते, तर मग तुम्हा तिघांची शिक्षणाची व्यवस्था, आईचे असे आजारपण कोणी सांभाळलं असतं. म्हणून 10 वर्षांपूर्वीच मी हा निर्णय घेतला. तेव्हा मी 23 वर्षांची होते. आज 33वा चालू आहे. 10 वर्षांपूर्वी तू होतीस 12 वर्षांची आणि ती दोघं याहूनही लहान. अशा परिस्थितीत मन मोकळेपणाने रडावं, कोणाला काही सांगावं असं उरलं नव्हतं. अशात एक दिवस सुधीर सावंत ऑफिसर म्हणून आले आणि नकळत मला त्यांची ओढ वाटायला लागली. मैत्री, मग प्रेम आणि मग मग पण ते विवाहित आहेत. हो, तरी मग हो, आज मला हवं ते सुख मिळतंय. लग्न होऊन संसारात पडण्यापेक्षा एकाच वेळी 2 संसार सांभाळले गेले, एक वडिलांचा, एक माझा. पण हा काय संसार झाला ताई? कदाचित रूढ मार्गाने नाही, पण त्यांच्या ठायी माझी सारी निष्ठाच मी अर्पण केली आहे. त्यांनी मला पडत्या काळात आधार दिलाय. त्यांना सोडून मी कोणाचाही विचार मनात आणला नाही. पण ताई, हे चोरटं सुख, चोरट्या गाठीभेटी कदाचित त्यांच्या पत्नीला, हे सारं चोरून नाही, सर्वांना माहीत आहे. ऑफिसमधले सारे जाणतात, पण कोणालाही त्यात गैर वाटत नाही असं मला तरी वाटतं. त्यांच्या पत्नीलाही माहीत असेलही, पण ती विचारी असेल. पती तिचाच आहे. क्षणभराच्या सुखासाठी ती लक्ष देत नसावी. पतीला थोडी मोकळीक दिली तर सारे साधेल असा ती विचार करत असावी. कारण अधूनमधून मी जेव्हा त्यांच्या घरी त्यांच्यासह जाते, तेव्हा ती स्वागत करताना म्हणते, यावर आणि सरकार. कधी मुद्दाम बोलावून साडी देते, म्हणते, माझ्या बहिणीसारखी तू मला. बहीण नव्हती, तू तुझ्या रूपाने मिळाली. काय असेल ते असो जानकी, माझ्या आगळ्या वेगळ्या संसारात मी सुखी आहे, समाधानी आहे. जानकीला समजावून सांगताना ताई खुल्ली होती, मोकळी झाली होती. पण जानकीला रूढी विरुद्ध जाऊन असं वागावं हे मुळीच पटत नव्हतं. विवाहित माणसावर प्रेम करून त्यांच्या संसारात डोकावावं हे पण तिला पटत नव्हतं आणि अशा आगळ्या संसाराचा अभिमान बाळगावा असंही वाटत नव्हतं. ती गप्प बसली. कधी त्या विषयावर बोलणारी ताई खूप काही बोलत होती. त्याच रात्री जानकीने ठरवलं, नवरा कसाही असू दे, हे हवंच. लग्न बंधनाशिवाय असलेल्या संसाराला मुळीच अर्थ नाही. ह्यापूर्वीच हे कळतं तर आपण शिक्षण पूर्ण करायच्या फंदात पडलो नसतो. आपण इतक्या एकमार्गी होतो की कधी कोणाशी बोलताना ताईविषयी काही ऐकलंच नाही. पण आता मात्र लग्न करून संसार करायला हवा, नाहीतर तिचं प्रकरण सर्वांना माहीत झालं, कदाचित ह्या गावात माहीत झालं असेलही. दूर जाऊन आपण लग्न जमवायला हवं. आणि हवी तशी संधी चालून आली. सरदेसाईंची ऑफिसमध्ये बोलणी चालली होती. तिने ठरवलं प्रथम आपण जायचं. त्याप्रमाणे ती जाऊन आली होती. कुमार तिला बरा वाटला होता, पण तिला स्वतःला खात्री होती, आपण कुमारला वाचायला लावू, निरनिराळ्या गोष्टी सांगू आणि एक बुद्धिमान तरुण म्हणून नावारूपाला आणू. आर्थिक दृष्टीने काही कमी नाही, त्याला स्वतंत्र व्यवसाय देऊन त्याची प्रतिष्ठा निर्माण करू. त्याच्यातली नास्तिकता काढून टाकू. आपल्यात तरी सारे गुण कुठे आहेत? आपल्यालाही खूप तडजोड करावी लागेल, करू, पण आपलं लग्न हवंय. आपल्या एकटीचा संसार हवाय, त्यात कोणीही असू नये. सासू सासरे नंद हवेत, माझ्या हक्काचे. त्यासाठी हवा तो त्याग मला मान्य आहे. कितीतरी वेळ ती विचार करीत होती. स्वतःविषयी निश्चय पक्का झाला होता. माईकडून निरोप यायची वाट पाहणार होती ती. ताई दारातून येत होती. चेहऱ्यावर अगदी प्रसन्नतेचे भाव होते. पण ते पाहून जानकीला कसंसच झालं. ती चहा करायला म्हणून आत गेली तेव्हा सारं घर तिला परक परक वाटत होतं. मनात एक ध्यास होता, माई येण्याचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.